थांबा. स्क्रोल करण्याआधी एक प्रश्न विचारते. तुम्हाला खरंच वाटतं का अजून खूप वेळ आहे लाईफमध्ये? कारण मला पण तसंच वाटायचं. आणि याच विचाराने तर मी खूप काही गमावलं. 20s मध्ये आपण स्वप्न बघतो, पण ॲक्शन घ्यायला घाबरतो. लोक काय म्हणतील याच्या भीतीने आपण स्वतःलाच थांबवतो. पण रियालिटी काय आहे माहितीये का? कोणीच येऊन तुमचं लाईफ फिक्स नाही करत. तुम्हीच डिसिजन घेतला तरच तुमचं आयुष्य बदलणार आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्यात तुमचं फ्युचर बदलायची पॉवर आहे. पहिली गोष्ट सांगते, आयुष्य ही शर्यत नाही. 20व्या वर्षात मला वाटायचं सगळे माझ्यापेक्षा पुढे आहेत. कोणाचं करिअर जमलंय, कोणाचं लग्न झालंय, कोणाचं घर आहे. मी मात्र मागे पडल्यासारखं वाटायचं. पण खरं सांगायचं तर आयुष्य ही शर्यत नव्हतीच. आणि कधीही आयुष्य ही एक शर्यत असू शकत नाही, कारण ती एक प्रवास आहे. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही लोक 25व्या वर्षी यशस्वी होतात, तर काही लोक 45व्या वर्षी. आणि दोन्ही ठीक आहेत. स्वतःशी स्पर्धा करा, इतरांशी नाही. प्रगती ही वैयक्तिक असते, त्यामुळे शांत राहा. तुम्ही उशिरा नाही, योग्य वेळी आहात. कधी वाटलंय का की सगळे पुढे गेल्याने आपण मागे पडलो? मला वाटायचं यश म्हणजे एखादं मोठं प्रोफाईल, एखादी मोठी पद किंवा एक खूप जास्त पगार. पण शांतता नसलेलं यश म्हणजे अपयशच. यश म्हणजे सकाळी उठताना आनंद वाटणं, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आवडीसाठी वेळ असणं, स्वतःवर अभिमान वाटणं, फक्त कामावर नाही. जग सांगेल पैसा कमवा, पण अर्थपूर्ण आयुष्य जगा. पैसा आपोआप येईलच, आणि नाही आला तरी मन शांत राहील. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जी मी सर्वात जास्त पाठलाग केली, लोकांची. सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही. 20व्या वर्षात मी सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न केला. हो म्हणायचं. जरी मनात नाही तरी सुद्धा हो म्हणायचं. फक्त एकटं पडू नये म्हणून चुकीचे लोक जवळ ठेवले. पण सगळ्यांना आपल्या आयुष्यात जागा मिळायला हवीच असं नाही. काही लोक शिकवायला येतात, राहायला नाही. शांतता जपा, सीमारेषा आखणं उद्धटपणा नाही, ती गरज आहे. योग्य लोक त्याचा आदर करतील, चुकीचे लोक निघून जातील, आणि तेच चांगलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये कोणाला टिकवून ठेवायचे म्हणून स्वतःला कधी हरवलंय का? तर मग ऐका. मला वाटायचं प्रेम म्हणजे स्वतःला सिद्ध करणं, पण खरं प्रेम सिद्ध करावं लागत नाही. जेव्हा आदर मागावा लागतो तेव्हा शक्ती हरवते. स्वतःची किंमत ओळखा, आणि त्यात थोडं व्याज जोडा. जे काही तुमचं मूल्य कमी करतं त्यापासून दूर चला. नोकरी, नातं, मैत्री, काहीही असो. लोकांना तुम्ही कसे वागवले जावं हे तुम्ही शिकवता, त्यामुळे कमीवर समाधान मानू नका. आता बोलूया अपयशाबद्दल, ज्याची सगळ्यांना भीती असते. तर मला असं वाटायचं की अपयश म्हणजे सगळं संपलं. पण प्रत्येक अपयशाने मला योग्य दिशेलाच ढकललं. न मिळालेली नोकरी मला चांगल्या संधीपर्यंत घेऊन गेली. संपलेल्या नात्याने मला स्वतःचा आदर करणं शिकवलं. चुकांनी मला खूप मजबूत बनवलं. अपयश यशाचं उलट नाही, ते त्याचाच भाग आहे. प्रत्येक नाही म्हणजे योग्य हो साठी जागा बनवणं. त्यामुळे अपयशाला घाबरू नका, त्यातून शिका. माझी सर्वात मोठी चूक कोणती होती माहित आहे का? आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. मी शरीराकडे दुर्लक्ष केलं. उशिरापर्यंत जागणं, जंक फूड, व्यायाम नाही. वाटायचं काही होणार नाही, पण शरीर सगळं लक्षात ठेवतं. झोप, पाणी, हालचाल हे पर्याय नाहीत, गरज आहे. मानसिक आरोग्य तितकंच महत्वाचं आहे. थेरपी म्हणजे कमजोरी नाही, ती काळजी आहे. शरीराची काळजी घ्या, तेच तुमचं घर आहे. तर आपण आता बोलूया पैशाबद्दल, ज्याचं शिक्षण कोणी नीट देत नाही. मला पैशाचं महत्त्व खूप उशिरा समजलं. फक्त कमवणं नाही, तर ते वापरणं कसं आहे तेही शिकवणं महत्वाचं आहे, आणि ते शिकून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे. बचत म्हणजे कंटाळवाणं नाही, तर ती स्वातंत्र्य आहे. बजेट म्हणजे बंधन नाही, ती दिशा आहे. थोडं थोडं गुंतवणूक करा. भविष्यासाठी तुम्ही खूप आभारी राहाल. आणि लक्षात ठेवा, देखावा खूप महागात पडतो. खर्च करा तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी, दिखावा करण्यासाठी नाही. पण पैसा सगळं नाहीये, कारण आनंद कधीच विकत घेता येत नाही. मला वाटायचं आनंद म्हणजे यश, पण आनंद छोट्या क्षणात असतो.
सकाळचा चहा, सूर्यप्रकाशातील चाल, मित्र-मैत्रिणींसोबतची हसणं बागडणं, काहीतरी तयार करण्याचा आनंद. मोठ्या क्षणांची वाट पाहू नका, कारण आयुष्य छोट्या क्षणात असतं. कृतज्ञता साध्या दिवसांना सुंदर बनवतं. आणि एक गोष्ट, सगळं समजून घेणं आवश्यक नाही. मला वाटायचं 5 वर्षांचा प्लॅन असलाच पाहिजे. पण मला सांगा, आयुष्य कधी प्लॅननुसार चालतं का? कधीच चालत नाही. उद्दिष्ट सगळं ठरवणं नाही, तर शिकत राहणं आहे. आणि या प्रवासात तुमच्या आजूबाजूचे लोक खूप महत्त्वाचे असतात. प्रेरणा देणारे लोक जवळ ठेवा, जे तुमच्या यशावर टाळ्या वाजवतात, जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. चुकीचे लोक शांतता हिरावून घेतात. योग्य लोक आयुष्य बदलतात. तर आपण आता बोलूयात मनोवृत्तीबद्दल, जे सगळं बदलतं. मी परिपूर्णतेच्या मागे धावत होते. असं वाटत होतं की सगळं काही मिळावं. पण परिपूर्णतेपेक्षा प्रगती खूप महत्त्वाची आहे. रोज थोडं शिका. रोज थोडं पुढे जा. चुका करा पण थांबू नका. कालपेक्षा आज थोडं चांगलं बना. 20व्या वर्षात शांत राहायचं रहस्य काय माहितीये? तर एकटं राहायला शिका. एकटं राहणं म्हणजे स्वतःला ओळखणं आणि स्वतःसोबत वेळ घालवणं म्हणजे आत्मप्रेम. तिथे स्पष्टता मिळते. तिथेच स्वतःची सोबत आवडायला शिका. आणि जेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकता, तेव्हा आत्मविश्वास जन्मतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही मजबूत होता. आत्मविश्वास शांत असतो आणि असुरक्षितता गोंगाट करते. दररोज 3 गोष्टी लिहा, ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. छोटं वाटेल, पण आयुष्य बदलतं. कृतज्ञता लक्ष केंद्रित करते, जे नाही त्यावरूनही आणि जे आहेत त्यावरही. ती गोंधळ शांततेत बदलते. म्हणूनच बोलते की कृतज्ञता सगळं बदलते. आणि आता शेवटचा आणि महत्त्वाचा. मी स्वतःला शोधायचा प्रयत्न करत होते, पण ओळख सापडत नाही. ती घडवावी लागते. प्रत्येक निर्णय, प्रत्येक चूक, प्रत्येक अनुभव तुम्हाला घडवतो. तुम्ही हरवलेले नाही, तुम्ही विकसित होत आहात. बदलाला घाबरू नका, तोच वाढ आहे. स्वतःला पुन्हा पुन्हा घडवा. जर तुम्ही सध्या 20व्या वर्षात आहात आणि गोंधळलेले वाटताय, एक दीर्घ श्वास घ्या. तुम्ही चांगलं करत आहात. तुम्ही शिकत आहात, तुम्ही वाढत आहात, घडत आहात. आणि हेच या दशकाचं खरं सौंदर्य आहे. 20s परत येत नाहीत. पण ह्याच 20s मध्ये तुम्ही घेतलेला डिसिजन तुमचं पूर्ण फ्युचर ठरवतात. म्हणून ओव्हर थिंकिंग बंद करा. लोक काय म्हणतील ते तर पहिले विसरून जा आणि आजपासून स्वतःवर काम करायला चालू करा. कारण 5 वर्षांनी तुम्ही कुठे असाल, ते तुम्ही आज काय करताय त्यावर ठरणार आहे. जर हे तुम्हाला रिलेटेबल वाटत असेल, तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि स्वतःला रोज आठवण करून द्या. जर कोणाला या व्हिडिओची गरज वाटत असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि हां, तुम्ही पण जर 20s मध्ये असाल ना, तर स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःसाठी वेळ द्या. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.